हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवला होता प्रॅक्टिस सेट नंबर 15। ठीक आहे, या व्हिडिओमध्ये मी शिकवणार आहे क्लास 7चा प्रॅक्टिस सेट नंबर 51। प्रॅक्टिस सेट 50 मध्ये कोणते फॉर्म्युले यूज केले होते? a+b² चा आणि a-b² चा। ठीक आहे, तर आता बघा या प्रॅक्टिस सेटसाठी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे a+b सेकंड ब्रॅकेटमध्ये a-b = काय होतो? a² - b²। ठीक आहे, जर आपल्याला अशा फॉर्ममध्ये एखादं एक्झाम्पल दिलेलं असेल तर आपण त्याला सिम्प्लिफाय कसं करू शकतो? या फॉर्ममध्ये, म्हणजे a² - b²। ठीक आहे, बघा मग प्रॅक्टिस सेट नंबर 51 बघा काय दिलं आहे। क्वेश्चन नंबर 1, यूज द फॉर्म्युला टू मल्टिप्लाय द फॉलोइंग x + y x - y आहे का याच्यासारखं a+b a-b। चला मग काय करू? यूज करूया। काय आहे फॉर्म्युला लिहून घ्यायचा a+b a-b काय असतो? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, कोणते साइन द्यायची? मायनस, आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर a² - b²। ठीक आहे, आता आपल्याला इथे यूज करायचा आहे तो काय आपला एक्झाम्पल x + y सेकंड ब्रॅकेटमध्ये x - y। आता बघा सेम टर्म आहेत, इथं पण आहे सेम। a काय आपला x म्हणजेच x² आणि b काय आपला y - y²। हे झालं आपलं आन्सर। ठीक आहे, म्हणजे x चा स्क्वेअर x येतो आणि y चा स्क्वेअर y येतो, याला सिम्प्लिफाय करायची गरजच नाही। हे झालं आपलं आन्सर। ठीक आहे, सेकंड नंबर बघा काय दिलेला आहे 3x - 5 3x + 5 आहे का या फॉर्ममध्ये a+b a-b च्या? यस, काय आहे a+b a-b काय a² - b²। काय येईल मग 3x - 5 3x + 5 काय येईल? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 3x चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर म्हणजे सेकंड टर्मचा स्क्वेअर 5²। आता बघा 3 चा स्क्वेअर काय येतो? 9, x चा स्क्वेअर x² मायनस 5 चा स्क्वेअर 25। हे झालं आपलं आन्सर। ठीक आहे, हे बघा थर्ड काय आहे a+6 a-6। हे चॅप्टर खूप इझी आहे, फक्त हे जे 2-3 फॉर्म्युले आहेत ते तुमचे लर्नच पाहिजे। आता बघा कोणता आहे आपला a+b a-b काय असतो? याचं एक्सपान्शन a² - b²। चला मग a+6 a-6 साठी सॉल्व करूया। काय येईल a² - सेकंड टर्म काय 6² म्हणजेच a²। 6 चा स्क्वेअर काय असतो? 36। ठीक आहे, 4 नंबर बघा काय दिलेला आहे x/5 + 6 सेकंडमध्ये x - x/5 - 6 काय येईल मग a+b a-b। प्रत्येक एक्झाम्पलमध्ये फॉर्म्युला लिहायचा जेणेकरून काय होतो? तो लर्न होतो। ठीक आहे, x/5 + 6 x/5 - 6। आता a² काय आपली फर्स्ट टर्म x/5² - b² म्हणजेच 6²। सॉल्व करायला x चा स्क्वेअर x² आणि 5 चा स्क्वेअर 25 मायनस 6 चा स्क्वेअर 36। हे झालं आपलं आन्सर। ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलं आहे यूज द फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यू। तर आपण जो आता फर्स्ट एक्झाम क्वेश्चनमध्ये फॉर्म्युला यूज केला तोच फॉर्म्युला यूज काय करायचा आहे? याच्या व्हॅल्यू फाइंड करायचा आहे। ठीक आहे, काय असतो आपला फॉर्म्युला a+b a-b काय असतो? a+b सेकंड ब्रॅकेटमध्ये a-b = काय असतो? a² - b²। आपल्याला तर असं काहीच दिलेलं नाही आहे, पण आपण या 502 आणि 498ला आपण असं या फॉर्ममध्ये लिहू शकतो का? ठीक आहे, बघा कसं 502ला कसं लिहू शकते मी 500 + 2 आणि 498ला कसं लिहू शकते 500 - 2 आला आपल्या फॉर्म्युल्यामध्ये a+b a+b a-b। ठीक आहे, मग काय होईल आपला फॉर्म्युला a काय येईल आपला 500 म्हणजे 500चा स्क्वेअर मायनस b काय आपला 2 म्हणजेच 2चा स्क्वेअर। 500चा स्क्वेअर काय येईल 2 5 0 0 0 0 इथं 2 0 म्हणून 2 झिरोची डबल। ठीक आहे, 2चा स्क्वेअर 4। याची काय करायची? सबट्रॅक्शन। याची सबट्रॅक्शन येईल का? बघा मी इथं करून दाखवते। 1 2 3 4 इथं काय येईल 4। आता बघा 0मधून 4 मायनस होता का? नाही, इथं काय होईल 10। इथं 9 9
9 आणि इथं काय होईल 4. कॅरी घेतो आहे, बॉरो करावं लागेल. 10 - 4 6, 9 ॲज इट इज, 9 ॲज इट इज, 9 4 2. म्हणजे आपला आन्सर काय येईल 249996. हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, समजलं कसं करायचं एक्झाम्पल. हे सेकंड बघा, 97 × 103. आता याला पण याच फॉर्ममध्ये जसं आपण क्वेश्चन 1 सॉल्व केलं तसंच करायचं आहे. a - b a² - b². आता बघा a + bच्या फॉर्ममध्ये किंवा a - bच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो का यांना? लिहू शकतो. याला काय लिहू शकते मी 100 - 3 आणि याला काय लिहू शकते 100 + 3. ठीक आहे, झाला a - b a + b. काय येईल मग aचा स्क्वेअर, a काय आपला 100² - b काय आहे 3². 100चा स्क्वेअर काय येईल 10, 2 0 अजून ॲड होते, 3चा स्क्वेअर 9. याचा आन्सर येते 9991. ठीक आहे, बघा थर्ड आहे 54 आणि 46. आपला फॉर्म्युला माहितीच आहे सर्वांना. तर 54ला कसं लिहू शकते मी 50 + 4 लिहू शकते. आणि 46ला कसं लिहू शकते 50 - 4. 50 - 4 काय ते 46 इज इक्वल्स टू, आता ए काय आपला 50, 50चा स्क्वेअर - बी काय 4 म्हणजेच 4चा स्क्वेअर. तर 5चा स्क्वेअर काय असतो 25, पण इथं 50 आहे म्हणजेच काय 0 0 - 4चा स्क्वेअर 16. या दोघांची काय करायची सबट्रॅक्शन. ते झालं आपलं ॲन्सर. हे झालं आपलं ॲन्सर. ठीक आहे, 4 नंबर बघा 98 × 102. काय असतो फॉर्म्युला आपला a + b a - b इज इक्वल्स टू a² - b². ठीक आहे, 98ला कसं लिहू शकते मी 100 - 2 आणि हा 102ला 100 + 2. आला आपल्या या फॉर्ममध्ये. काय येईल मग a² म्हणजे a काय आपला 100² - b काय आपला 2 म्हणजेच 2चा स्क्वेअर. 100चा स्क्वेअर काय येईल -2चा स्क्वेअर 4. याचा आन्सर येईल 9996. झालं आपलं फायनल आन्सर. अशा प्रकारे मी इथं प्रॅक्टिस सेट नंबर 51 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.